निऑन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ऋत्विक कोकडवार, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. हैदराबाद असेल, जोधपूर असेल आणि परभणी असेल अशा 3 वेगवेगळ्या स्टेटवर पण म्हणेन मी ते काम करत आहेत. वेगवेगळ्या तिथल्या रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर पण काम करत आहेत. त्यांच्याबद्दल आणखीन एक महत्वाची माहिती सांगायची झाली तर कॉलेजमध्ये असताना ते स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत. 2 वेळेला त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा त्यांनी या संदर्भात काम केलेलं आहे. आणि माझ्या मते ते अशा इतक्या योग्य फील्डमध्ये आहेत, कारण मला नेहमी असं वाटतं की अशा यंग टॅलेंट अशा फील्डमध्ये जेव्हा येतं तेव्हा जी क्रिएटिव्हिटीला स्कोप जो असतो आणि आर्किटेक्ट सारख्या फील्डमध्ये जेव्हा तिथं तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा डिलिव्हर करायचा, वेगळी क्रिएटिव्हिटी हवी आणि तेव्हा जेव्हा असं यंग टॅलेंट त्या क्षेत्रात काम करतंय तेव्हा माझ्या मते नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं चित्र येणाऱ्या भविष्यात दिसेल. तो त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळा आनंद होणार आहे आणि त्यांचा अनुभव ऐकायला, आजवरचा प्रवास आणि भविष्यात त्यांच्या अजून काय मनातले प्लॅन्स आहेत हे सगळे आपण आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. आणि सगळ्यात आधी मला विचारावं असं वाटेल ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे व्हावं हे इन्स्पिरेशन कोणामुळे मिळालं किंवा कोणाला बघून असं वाटलं की मी पण आर्किटेक्ट बनेन? कसा होता हा प्रवास? तर बेसिकली माझं जे स्कूलिंग होतं एज्युकेशन हे परभणीमध्ये बालविद्या मंदिर स्कूलमधून कम्प्लीट झालेलं आहे आणि 11-12 सुद्धा मी परभणीतूनच कम्प्लीट केलेलं आहे. देन माझं जे बॅचलर डिग्री आहे ती स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर विजयवाडा इथे कम्प्लीट केलेली आहे मी, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉलेज होतं. नाऊ टॉकिंग अबाउट की लाईक ह्या फील्डमध्ये माझा ॲज अ रुची किंवा आपण ॲज अ एक काय म्हणू शकतो इन्स्पिरेशन आपण कसं क्रिएट झालं. तर एक ऍक्च्युली ज्या पद्धतीनं ग्रो झालेलं आहे, माझी ऍक्च्युली फॅमिली एक आर्टवर्क मध्ये होती. म्हणजे बेसिकली मम्मींची जी ड्रॉइंग्स वगैरे होती त्या स्किल्स चांगल्या होत्या आणि त्यात माझ्यामध्ये पण भरपूर प्रमाणात एक एक्सपोजर सोबत आलेला आहे. तर एक माझा एक आय होता की प्रत्येक गोष्टीला एक डिफरंट एक्सपिरियन्स करून डिफरंट गोष्टी पाहत म्हणजे त्या गोष्टीला एक डिफरंट आय कसा घेत होतो तो एक एक्सपिरियन्स माझ्याकडे होता. आणि त्याच्यानंतर मी एक आर्किटेक्चरसाठी क्रॅश कोर्स केला होता की एक अंडरस्टँडिंग की आर्किटेक्चर एक्झॅक्टली आहे काय, बिकॉज इट्स रिलेटेड टू द क्रिएटिव्हिटी अँड डिझायनिंग. तर क्रॅश कोर्स नंतर मला वाटलं की यस, आय थिंक दॅट फील्ड बिलॉंग्स टू मी. देन मग मी त्या फील्डमध्ये करिअर घ्यायला चालू केलं अँड देन ऑल इंडिया रँक 4 आला होता माझा, ज्यामध्ये पूर्ण मी माझं एज्युकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटमधून कम्प्लीट केलं. त्या कॉलेजमध्ये आय वॉज द गोल्ड मेडलिस्ट इन 2023. इन द प्रोसेस माझ्याकडे ऍक्च्युली 3 नॅशनल आणि 2 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. आणि आता आपण बेसिकली इन द डेप्थ गेलं तर आपण एक 2022 मध्ये मी दीपिका पादुकोणचं पूर्ण गेस्ट हाऊस कम्प्लीट केलेलं आहे. तर एक चांगल्या पद्धतीनं जेव्हा आपण अंडरस्टँड करतो एक डिझाईन क्रिएटिव्हला, तर एक प्रोसेस चांगली भेटली होती कामासाठी. देन आय गो इन टू द डीप डाईव्ह फॉर द आर्किटेक्चर. वा. सो हा प्रवास तर फारच भारी आहे, अकॅडमिक्स वाला तुमचा. आणि ऑफकोर्स आता येऊया त्या पुढच्या टप्प्यावर, कारण प्रत्येक आर्किटेक्टचं जसं एक स्वप्न असतं की आपण आर्किटेक्ट पूर्ण केल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट, तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी आहे, तो स्ट्रगल पिरियड कसा होता तुमचा, त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. राईट. तर पहिला प्रोजेक्ट जो होता तो परभणीतला होता. तर तो एक पूर्ण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता जो अराउंड 5700 स्क्वेअर फीटचा होता. तो आज नॉमिनेट झालेला इंडियामध्ये टॉप 10 कॅटेगरीमध्ये फॉर द रेसिडेन्शियल डिझाईन. तर तो प्रोजेक्ट फार जास्त इंटरेस्टिंग होता. ऍक्च्युली आम्ही त्या प्रोजेक्टसाठी जे इमोशन्स, जे फिलॉसॉफी आणि जे डिझायनिंग क्रायटेरिया क्रिएट केला होता तो खूप जास्त इंटरेस्टिंग होता. तर ती डिझाईन प्रोसेस ऍक्च्युली परभणीच्या क्लायमेट आणि एअर सर्क्युलेशनवर डिपेंड होती. तर त्या घराचा इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे आम्ही जो घरातला मंदिर स्थान होता तो पूर्ण आम्ही ब्रह्मस्थानामध्ये घेतलेला आहे. आणि ब्रह्मस्थानाच्या आजूबाजूला पूर्ण वॉटर बॉडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी ब्रिज क्रॉस करून तुम्ही मंदिरात जाणार आणि तिथे तुमचा एक एक्सपिरियन्शियल स्पेस क्रिएट होईल. त्या घरातली एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सकाळचा पहिला सूर्य किरण आणि शेवटचा जो पश्चिमेला मावळताना सूर्यकिरण तो कंटिन्युअसली मंदिरावर असेल. आणि तुम्ही घरात असताना कोणत्याही स्पेसमध्ये किचन, लॉबीज, त्याच्यानंतर लिव्हिंग रूम, ड्रॉइंग रूम, तुम्हाला तो मंदिर एरिया कंटिन्युअसली दिसेल. तर तो जो एक्सपिरियन्स होता तो आम्ही ॲज अ डिलिव्हर केला तो क्लायंटला. अँड दॅट वॉज द लाईक आय फील लाईक दॅट इज द बेस्ट प्रोजेक्ट टिल द डेट. अँड दॅट वॉज ऑल्सो नॉमिनेटेड फॉर द इंडियाज टॉप 10 रेसिडेन्शियल सेक्टर. वा. सो आता येऊया काही टेक्निकल प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की बिंग अन आर्किटेक्ट तो प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा
या फेजचं फार महत्व आहे कुठल्याही बिलकुल, बिलकुल. कन्स्ट्रक्शन मध्ये. बिलकुल. तर त्या फेजचं तुमच्या दृष्टीनं कसं महत्व आहे आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? ओके, तर आमची जेव्हा प्लॅनिंग आम्ही कन्सिडर करतो ही मोर अबाउट द एक्सपिरियन्शियल स्पेसेस. वी डोंट feel like creating the walls. We try to create the experiences. Actually, when we are considering the today's generation, we are forgetting that what is the connection between the families. Like when we go into the old days, तेव्हा काय होत होतं की लाईक आजी आजोबाचं जे कनेक्शन होतं किंवा एक फॅमिली कनेक्शन होतं ते फार जास्त एनहान्सिंग होतं. आणि आज आय थिंक इन टुडेज जनरेशन आपण ते ब्रेकआउट करतो बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी कमिंग टू द लाईक घरातला प्रत्येकच पर्सन एक काइंड ऑफ एक प्रत्येक मार्केटिंग किंवा एक डिफरंट झोन मध्ये असतो, त्याच्यामध्ये लाईक ना फॅमिली स्पेस मध्ये त्याला टाइम राहत नाही. तर आम्ही वॉल्स आणि एक जो प्लॅनिंग एरिया असतो तो आम्ही पूर्ण एक्सपिरियन्शियल करतो, ज्याच्यामध्ये तुमचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स एनहान्स कसा होईल त्याच्यावर आम्ही खूप जास्त डिस्कस करतो एक प्लॅनिंग मध्ये. तर आय थिंक दॅट इज अवर लाईक प्रायमरी फोकस टू क्रिएटिंग द एक्सपिरियन्सेस. दॅट इज द मेन थिंग. पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही आता एवढं सगळं काम केलं अकॅडमिक्स मध्ये, गोल्ड मेडल्स वगैरे होता, आणि जेव्हा आता पहिल्यांदा तुम्ही साईटवर पोहोचला असाल तेव्हा जेव्हा तुम्ही बघितलं असेल की तिथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बिलकुल बिलकुल. तर अशा अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली? ओके, तर यस, ऍक्च्युली आता माझे जे प्रोजेक्ट्स होते आम्ही मोस्टली वर्क करतो कस्टमायझेशन थिंग्स कडे, जिथे खूप जास्त इनलेस आणि खूप जास्त बॉन्डिंग मटेरियलच्या भरपूर जास्त असतात. भरपूर वेळेस मला एक्सपिरियन्स आला की इथे जो नॉर्मल वर्कर असतो तो अंडरस्टँड नाही करत की एक मटेरियलची बॉन्डिंग कशी असते, की लाईक जेव्हा आपण इनलेसच्या गोष्टीच करतो किंवा एक मार्बल पासून ब्रिक वर्क पर्यंत इनले कसा होतो, तर आम्ही त्याच्यासाठी सोल्युशन काय सापडलं की आम्ही VR सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे मार्केटमध्ये, ज्यामध्ये वर्कर स्वतः एक्सपिरियन्स करतो प्रत्येक मटेरियलच्या बॉन्डिंगसाठी की एक मटेरियल वेल्ड कसं होतं किंवा एक मटेरियलची जी बॉन्डिंग आहे आपल्या केमिकल सोबत ती कशा प्रकारे बेटर लिहू शकते. जसे ग्रूव्स असतील, त्याच्यानंतर कटआउट्स असतील, फिंगर जॉईंट्स असतील, आम्ही ते पूर्ण VR थ्रू दाखवतो वर्कर्सला. अँड देन दे आर की लाईक ओके हे असं असतं, बिकॉज राईट नाव की लाईक आम्ही ज्या पद्धतीने डिझाईन करतोय दे आर लाईक मोर इन टू द टेक्निकल थिंग्स आणि खूप जास्त कस्टमायझेशन गोष्टी आहेत. तर त्यामध्ये आम्ही वर्कर्सला पूर्ण स्केचअप मॉडेल्स आणि VR एक्सपिरियन्स देतो, ज्याच्यामुळे त्याला ना पूर्ण 3D तो गॉगल पाहून एक्सपिरियन्स करू शकतो की ते जॉईंट्स कसे होत आहेत. तर आम्ही एक पर्सनल लेवलवर आम्ही एक स्किल लेबर सुद्धा जनरेट करतोय की या पद्धतीनं काम करण्यासाठी काम करायचं. बरोबर. दुसरा, तुम्ही आता एका रेसिडेन्शियल प्रोजेक्टचा उल्लेख केला बोलताना आणि तुम्ही सांगितलं की तो आता ऑलरेडी नॉमिनेट झालेला आहे. पण असेही काही प्रोजेक्ट्स असतील किंवा भविष्यात येतील जेव्हा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये मला बसवा, आणि बिंग आर्किटेक्ट तुम्हाला असं वाटत असतं की प्रत्येक प्रोजेक्ट असा आपण क्रिएटिव्हली चांगला करावा, क्वालिटीवाला करावा. तर हे क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचं बॅलन्स आउट तुम्ही कसं करता किंवा कसं कराल भविष्यात रादर जेव्हा अशी कधी वेळ येईल तेव्हा? ओके, ऍक्च्युली कसं आता ही गोष्ट बॅलन्स करण्यासाठी मार्केटमध्ये खूप जास्त मटेरियल्स अवेलेबल आहे. तर राईट नाऊ इन टुडेज थिंक की लाईक देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इंटिरियर थीम्स, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त आहे ना यू डोंट हॅव टू पे अ लॉट. तुम्ही मिनिमलिझम मध्ये जाऊ शकता, ज्याच्यामध्ये मोस्टली तुमचं POP आणि त्या गोष्टीमध्ये काम होतं. आणि तुम्ही जेव्हा सिलिंग किंवा या गोष्टीमध्ये आय थिंक हा प्रश्न स्किप केलेला बेटर आहे. ओके. सो दुसरा प्रश्न असा आहे मला अजून विचारायचा आहे की टेक्नॉलॉजीचा आता खूप मोठा सपोर्ट या तुम्हाला सेक्टरमध्ये होतो. आता वेगवेगळे सॉफ्टवेअर्स पण आलेले आहेत. तर या टेक्नॉलॉजीची मदत तुम्हाला कशी होते, हा क्वेश्चन नंबर 1. आणि त्यातला एक सब क्वेश्चन असा आहे, तरी सुद्धा ही टेक्नॉलॉजी इतकी अपग्रेड होते की असं वाटतं का की अजून एखादा कोर्स मला केला पाहिजे, अजून एखादं सॉफ्टवेअर कुठलं तरी शिकलं पाहिजे? तर काय सांगाल? ओके, तर जेव्हा आपण टेक्नॉलॉजी कन्सिडर करतो, यस यू शुड बी प्रिपेअर फॉर टू लाईक गोइंग टू द मोर अपग्रेडेबल थिंग्स. राईट नाव सुद्धा मी एक भरपूर जास्त सॉफ्टवेअर शिकत आहे आणि लर्निंग प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे आता तुम्ही सॉफ्टवेअर ऑलरेडी शिकताय, राईट? बरोबर. पण अजून असं वाटतं का की मला हे एक सॉफ्टवेअर अजून शिकलं पाहिजे, जसं आता तुम्ही सांगितलं 3D अॅनिमेशन आहे, थोडक्यात ही काळाची गरज आहे, जे येणारच आहे भविष्यात. तर असं अजून कुठलं सॉफ्टवेअर तुम्हाला शिकावं असं वाटतंय किंवा स्केचर टाईप किंवा असं कुठलं अजून ऍप आहे किंवा जे असं तुम्हाला वाटतं? येस, आय थिंक आजच्या जनरेशन मध्ये क्युबिकल IO शिकणं फार गरजेचं आहे. दॅट हेल्प्स यू टू की तुमचं घर किंवा एक ऍज अ प्रोजेक्ट बनण्याच्या पहिलेच तुम्ही पूर्ण एक्सपिरियन्स करू शकता थ्रू आउट द स्पेसेस विथ द टेक्नॉलॉजी क्लब IO. तो हेल्प करतो तुम्हाला एक पूर्णपणे स्पेस अंडरस्टँडिंग करण्यासाठी. एक ओव्हरऑल स्पेस बनण्याच्या पहिलेच तुम्ही एक्सपिरियन्स म्हणजे कसा असेल तो पूर्ण तुम्ही VR एक्सपिरियन्स सोबत तुम्ही पूर्ण स्पेस
बनण्याच्या पहिले त्याच्यामध्ये चालू शकता. येस, वी आर म्हणजे आम्ही त्याच्यावर काम चालू आहे. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तर पुढचा प्रश्न असा आहे की एकतर त्याला म्हणजे त्याला अँगल्स आधी सांगून देतो. एक म्हणजे तुम्ही यंग आहात, आर्किटेक्ट आहात आणि इथले परभणीचे मूळचे आहात, त्यामुळे तिन्ही अँगल विचारात घेता पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ते म्हणजे परभणीच्या विकासाचं विजन असं जर विचारलं, डेव्हलपमेंटचं विजन, बिग एन आर्किटेक्ट तुम्हाला, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला परभणीला पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर? असे कुठले सेक्टर्स आहेत ज्या सेक्टरवर आता काम केलं गेलं पाहिजे परभणीसाठी? ऍक्च्युली फर्स्ट म्हणलं तर आपण कमर्शियल सेक्टर पकडायला हवं. आपण जेव्हा परभणीचं एक कमर्शियल सेक्टर पाहतो, दे हॅव अ लॉट ऑफ पोटेन्शियल टू ग्रो इन टू द कमर्शियल सेक्टर, बट पीपल नॉट एबल टू अंडरस्टँड की लाईक त्याची व्हॅल्यू काय आहे. राईट नाव की लाईक जे आपण इन्फ्रास्ट्रक्चर पाहतो परभणीमध्ये, ते ऍक्च्युली हेल्पच करत नाही एक आपल्या परभणीच्या लाईफस्टाईलला ग्रो करण्यासाठी. पीपल हॅव दॅट माइंडसेट की येस आपण एवढं काही करू शकतो, आणि कमर्शियल सेक्टरमध्ये लोकांना आहे ना मनी प्रॉब्लेम नाहीये. दे डोंट नो द व्हॉट इज द बेस्ट थिंग दे कॅन हेल्प टू द कस्टमर. आज आहे ना एखाद्या गोष्टीची ब्रँडिंग किंवा एक आपण जे म्हणतो की एक आर्किटेक्चर हेल्प्स टू क्रिएट द ब्रँडिंग थिंग्स, तर ते सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही की लाईक कोणी ब्रँडिंग कडे किंवा एक आपल्या सेक्टरकडे लक्ष देत आहे की ते ब्रँड लेवलला पोहोचवण्यासाठी. तर परभणीची लाईफस्टाईल आहे की ती टेंडन्सी ऍक्सेप्ट करण्यासाठी, बट पीपल डोंट नो की लाईक बाबा एक कमर्शियल सेगमेंट हे कसं एक्सपिरियन्शियल होऊ शकतं हे क्लायंटला किंवा वेंडरला माहितच नाहीये. तर आय थिंक एक्सपिरियन्स हा खूप जास्त लॅक करतो. जर समजा एक्सपिरियन्स एनहान्स केला परभणीमध्ये इन टर्म्स ऑफ की लाईक व्हिज्युअल्स किंवा एक आपण कस्टमर एक्सपिरियन्स कडे, तर कमर्शियल मार्केट इज द फर्स्ट थिंग तो परभणीला बूम करेल पूर्ण ओव्हरऑल एक्सपिरियन्ससाठी. बरोबर. आणि अशा वेळेला शासनानं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत हे कमर्शियल मार्केट अजून थोडं अपलिफ्ट करण्यासाठी? येस, कमर्शियल मार्केट अपलिफ्ट करण्यासाठी आय फील लाईक की लाईक जो रोड सेगमेंट आहे, जो रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्याकडे जास्त बेटरली लक्ष दिलं तर बेटर. कारण की जी कनेक्टिव्हिटी परभणीला भेटतीये, दे हॅव अ लाईक आजूबाजूला खूप अशा सिटीज आहेत त्यांना नाही सुद्धा. कारण की परभणीची कनेक्टिव्हिटी फार चांगल्या सिटीज मधून थ्रू आउट होते, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड. आय थिंक रोड इन्फ्रास्ट्रक्चर विल बी द बेस्ट थिंग की लाईक जिच्याकडे शासनानं पाहायला पाहिजे. नंतर पुढचा प्रोजेक्ट आहे आतापर्यंत काम केलेल्यापैकी एक आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्ही सांगितला जो आता नुकताच नॉमिनेट झालेला आहे. आता असा एखादा प्रोजेक्टची आठवण आहे का की जो करताना काही प्रॉब्लेम्स आले, काही अडचणी आल्या किंवा काही आव्हान आली, चॅलेंजेस आले आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? ओके, तर एक आम्ही प्रोजेक्ट करतोय नाशिकमध्ये. तो अराउंड 17 एकरचा प्रोजेक्ट आहे. तो लोकसभा स्पीकर ओम बिर्लाचा आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण क्राऊड फंडिंग वगैरे करून तो प्रोजेक्ट क्रिएट होतोय. तो पूर्ण माहेश्वरी समाजासाठी आहे. अराउंड त्याच्यामध्ये स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, वृद्धाश्रम वगैरे एक पूर्ण 17 एकरचं डेव्हलपमेंट आहे. तर तिथे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होता की ती साईट पूर्ण काउंटर साईट होती, ज्याच्यामध्ये मोस्टली लेवल्स आणि खूप जास्त डिप डाऊन स्ट्रक्चर होते. तर तिथे आम्हाला असा प्रॉब्लेम आला की जेव्हा आम्ही प्लिंथ लेवल किंवा एक आम्ही ओव्हरऑल लेवल डिफरन्सेस क्रिएट करत होतो, तिथे स्ट्रक्चर लाईक पूर्णपणे फुटिंग क्रिएट करण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम येत होता. तर आम्ही तिथे पूर्ण मॅपिंग सर्वे करून तो पूर्ण एरिया आम्ही काउंटूर मध्ये कन्वर्ट केला अँड देन वी आर पुटिंग द लाईक पूर्ण डॉट्स जॉईंट्स केले. त्याच्यामध्ये एक आम्हाला ते सर्वेचा फायदा झाला की एक तो पूर्ण साईट एक्झिक्यूट किंवा एक त्या लेवलपर्यंत आणण्यासाठी. कारण की साईट पूर्ण ह्याच्या काउंटूर मध्ये होती आणि त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी तिथे सर्वे करणं फार गरजेचं होता. दॅट वॉज द लाईक डिफिकल्ट थिंग की लाईक आम्हाला तो कम्प्लीट करण्यासाठी खूप जास्त आव्हान आले. बरोबर. पुढचा असे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण कन्स्ट्रक्शन मध्ये वापरलं पाहिजे? ओके, फर्स्ट थिंग की जेव्हा आम्ही स्टील कन्सिडर करतो, आम्ही मार्केटमध्ये त्याचा ट्रस्ट पाहतो की बेसिकली एक ऍज अ प्रोडक्ट तो किती जास्त ट्रस्टेबल आहे. देन सेकंड थिंग की बाबा त्याची ड्युरेबिलिटी अँड देन रेजिस्टन्स टू द क्लायमेट अँड देन वेन वी टॉक अबाउट लाईक दॅट कंपोजिशन अँड ऑल, तो खूप जास्त मॅटर करतो आमच्यासाठी कन्सिडरेशनसाठी. ओके. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी आतापर्यंत वापरले का तुमच्या प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? कसा आहे एक्सपिरियन्स? येस, आम्ही रिसेंटली एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला होता रेसिडेन्शियलचाच. त्याच्यात आम्ही आयकॉन स्टीलच यूज केलं होतं. आमचा एक्सपिरियन्स चांगला होता त्या बाबतीत. जे वर्कर्स होते साईटवर त्यांना सुद्धा जी मोल्डिंग किंवा एक आपण बार जॉईंट्स वगैरे म्हणतो आपण, ते इझिली आणि फिजिबल झाले होते. लाईक येस, आय हॅव अ गुड
एक्सपिरियन्स. थॉट्स ऑन आयकॉन स्टील. क्या बात. सो हे होते ऋत्विक, आणि मी जसं मगाशी पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं तसे जेव्हा यंग टॅलेंट अशा फील्डमध्ये येतात, अशा क्रिएटिव्ह फील्डमध्ये येतं, तेव्हा दरवेळेला काहीतरी नवीन वास्तू आपल्याला बघायला मिळते. आणि माझ्या मते आता तर त्यांची सुरुवात आहे, पण भविष्यात सुद्धा असेच ते चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट करतील आणि स्पेशली परभणीत करतील, जे परभणीकरांनी आजपर्यंत बघितले नसतील. अशा प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.